चंद्रपूरला पुराचा फटका बसलाय। पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले। आलेल्या पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे। पूर लवकर ओसरला नाही तर पिके कुजून जाण्याचा धोका वाढलाय। त्यामुळे बळीराजा चिंतित आहे। वसई विरार नालासोपारा परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली। परिसरात ढग दाटून आले असून जोरदार पाऊस बरसत आहे। गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई पालिका प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली। यंदा पालिका प्रशासनाच्या वतीने गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली। पुतळा कोसळल्यावरून मविया राजकारण करत असल्याचा आरोप आमदार अमित गोरखेंनी केलाय। मवियाकडून राज्यात वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे कळंब तालुक्यातील संजितपूर येथे नदीला पूर येऊन पुलावरून पाणी वाहत आहे। पुलावरून वाहणाऱ्यांना पाहण्यात जाऊ नका, तसेच शेतीचं नुकसान झाल्यास तक्रार नोंदवा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांनी केले। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावामध्ये पुराचं पाणी घुसलं। या गावातील 3 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून रेस्क्यू टीमच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून महिलांना अश्रू अनावर झाले। वनोजा परिसरातील काटेपूर्णा अभयारण्याला लागून असलेला पूर प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने महादेव मंदिराजवळील धबधबा पुन्हा प्रवाहित झालाय। नागरिकांनी येथे येत निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटला। पंढरपूर जिल्हा न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांचा मनसेच्या वतीनं गौरव करण्यात आला। गेली अनेक वर्ष वकील मंडळी गोरगरीब लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष करत असतात। अशा सर्व वकिलांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला। मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली, तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या भीमाशंकर दौऱ्याला खराब हवामानाचा फटका बसला। यामुळे भीमाशंकरऐवजी लांडेवाडीत हेलिकॉप्टर उतरवण्याची वेळ आली असून लांडेवाडीतून मुख्यमंत्री भीमाशंकरला गेले। तेलंगणामध्ये मुसळधार पावसामुळे केसमुद्रम ते महबूबाबाद दरम्यानच्या रेल्वे रुळा वाहून गेल्या। त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या। भाजप नेते नितेश राणेंनी रात्री उशिरा रामगिरी महाराज यांच्या मठात भेट घेतली। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राणेंच्या कामांचं कौतुक करत हिंदुत्वाच्या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। प्रत्येक बूथवर 5 मतं मिळाले असले तरी नवनीत राणा खासदार झाल्या असत्या, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। तसंच काळजी करू नका, नवनीत राणा या खासदार होणारच आहेत, असंही बावनकुळे म्हणाले। जेल हे राजकारण्यांचं क्वालिफिकेशन असून आंदोलनामध्ये जर कार्यकर्ता जेलमध्ये गेला नाही तर तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय। पाळथीतील शिक्षक सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही, फक्त नवनीत राणाच भाजपमध्ये आहेत, असं विधान रवी राणा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच केलंय। नवनीत राणा ताकदीने भाजपसाठी काम करेल आणि मी युवा स्वाभिमानी पार्टीसाठी काम करेल, असंही रवी राणा यांनी म्हटलंय। बदलापुरातील मांजर्ली येथे मोफत आरोग्य मंदिराचं उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शनीनगर ते सर्वोदय नगरला जोडणाऱ्या पुलाचं भूमिपूजनही आमदारांच्या हस्ते करण्यात आलं। न्यायालयासमोर प्रलंबित खटले ही आपल्या पुढील सर्वात मोठी समस्या असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय। न्यायालयात सुनावणी स्थगितीच्या संस्कृती बदल करण्याची गरज असल्याचंही मुर्मू यांनी यावेळी म्हटलंय। देशभरातील विविध न्यायालयात प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समितीने त्रिस्तरीय कृती आराखडा तयार केलाय। या आराखड्यात जिल्हास्तरीय खटले व्यवस्थापन समित्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली। महिलांना कोणत्याही आस्थापनांमध्ये रात्री 9:30 नंतर काम करण्यास मनाई करणारा कायदा रद्द करण्यात आलाय। मात्र यातील एक नियम अद्याप चालू आहे। या नियमानुसार महिला कर्मचाऱ्यांना रेस्टॉरंट आणि बारमध्ये रात्री 8:30 नंतर काम करण्यास मनाई आहे। हा नियम अद्याप का आहे, असा सवाल उच्च न्यायालयाने व्यक्त केला। नांदेडच्या रहिवाशाला उद्धव ठाकरेंना 2 लाख द्यावे लागणार आहेत। उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप केल्याने हायकोर्टाने दणका देत याचिकाकर्त्याला दंड ठोठावलाय। उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन 2 लाखांचा डीडी देण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिले। मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अहमदनगरमध्ये महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनात नितेश राणेंच्या समर्थनात मोर्चा निघाला। या प्रकरणी अहमदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जुन्नरच्या नारायणगाव बाजार समितीत कोथिंबीरीला उच्चांकी दर मिळाला आहे।
कोथिंबीरला प्रति जोडी 200 रुपयांचा दर मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त झाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातले माजी आमदार बाबादानी दुर्राणी यांना महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झालाय. 3 सप्टेंबरला मुंबईत बाबाजानींना हा पुरस्कार दिला जाणार आहे. वाशिममध्ये बैलपोळा निमित्ताने शेतकरी आपल्या बैलजोडीला धुण्यासाठी मोठ्या आनंदाने गावातील नदीवर गेले. तसेच बैलजोडीची पूजा करून वर्षभरात शेतात राबवल्याबद्दल बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. जळगावातील रावेर येथे बैलपोळा सणानिमित्त आठवडी बाजार फुलला आहे. बैलांच्या साज शृंगारासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. आकर्षक मोरका लोकर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी करत आहेत. निवडणुकीसाठी जातनिहाय जनगणना योग्य नाही असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. तर जातनिहाय जनगणनेचा मुद्दा निवडणुकीत हत्यारासारखा वापरला जाऊ नये असं देखील आंबेडकर यांनी म्हटलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कामराज निकम यांच्याकडून भव्य महाआरोग्य निदान शिबिराचं आयोजन केलं. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणे गावात नागरिकांसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरात जोरदार पावसामुळे मुकुंदनगर भागातील गेट नंबर 56 मध्ये पाणी शिरले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घराचं नुकसान झालंय, तर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नंदुरबारमधील कोटबांधणी ते लेघा पाणी जंगलातील रस्त्याची दुरावस्था झाली. तोरणमाळ येथील अनेक रस्ते खचल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झालेली आहे. सामाजिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होती. यवतमाळ जिल्ह्यातील 13 तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय. नदी नाल्याचे पाणी अनेक गावातील नागरिकांच्या घरात शिरलंय. पुन्हा पाऊस आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी एसडीआरएफचे पथक दाखल झाले. खडकवासला विधानसभेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपा पाठोपाठ शिवसेनेकडूनही दावा करण्यात आलाय, तर तिन्ही पक्षाने दावा केल्याने महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारे एकबुर्जी धरण 90% भरलं आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर उद्या सकाळपर्यंत धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता. परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पातून 6528 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मावळमध्ये यावर्षी चांगला पाऊस झाल्याने 4 सूत्री पद्धतीने लावलेले इंद्रायणी भात पीक जोमात आले आहेत. यावर्षी भात पिकाला फुटवे जास्त वाढून उत्पादनात वाढ होईल असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातो. मराठवाड्यामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरत असताना नदीकाठच्या 100 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्ताने सोनेगाव आणि रुद्रेश्वर शिवमंदिरात जाऊन पूजा केली. तसेच दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध नागरिकांच्या घरी जाऊन भेट देत संवाद साधला. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्ताने त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच रांग लागली. 30 ते 40 हजार भाविकांनी दर्शन घेत मनोभावे पूजा केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.